आय सिक्युअर सिक्युरिटी सर्व्हिस ही माझी फर्म आहे. यामध्ये आम्ही सिक्युरिटी सर्व्हिस, बाउन्सर सर्व्हिस, लेबर सर्व्हिस या गव्हर्नमेंट नियमाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही प्रोव्हाइड करतो. सध्या माझं साताऱ्यामध्ये हेड ऑफिस आहे. ब्रांच ऑफिस मुंबई कामोठा इथे आहे आणि त्याचबरोबर इचलकरंजीमध्ये सुद्धा माझं ब्रँच ऑफिस आहे. माझ्याकडे आता सध्या मॅडम 275 प्लस मॅनपॉवर काम करते सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर. आर्मी आणि आता व्यवसाय, तर तो माइंडसेट कसा चेंज झाला, त्यामागची प्रेरणा काय आहे? ओके, खूप चांगला प्रश्न विचारलात मॅडम मला. आर्मीमध्ये एक स्ट्रिक्ट आणि डिसिप्लिन ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि तिथून पूर्ण मोल्ड होऊन उद्योगामध्ये म्हणजे बिझनेसमध्ये यायचं तर पहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं माइंडसेट बदली केला पाहिजे आणि तोच माइंडसेट हा आमचा सॅटर्डे क्लब बदली करतो. ज्यावेळेस मी पहिल्यांदा सॅटर्डे क्लबमध्ये आलो होतो त्यावेळेस मला इथलं जे वातावरण आहे, जे उद्योजक आहेत त्यांचं एकमेकाच्या बद्दलचं बिझनेस वाढी संदर्भाचं चांगले विचार आहेत, हे खूप चांगले मला आवडले आणि मी इमिडिएटली हा सॅटर्डे क्लब जॉईन केला. खरं तर आर्मीमधून आल्यानंतर एक बिझनेसमॅन बनणं हे खूप मोठी चॅलेंज आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं की माइंडसेट आणि जे मानसिकता म्हणतो आपण मराठीमध्ये, तर ती मानसिकता महत्वाचं आहे की बदली करणं आणि ते बदली करायला मला आज या सॅटर्डे क्लबनं खूप चांगला फायदा करून दिलेला आहे आणि तो मी बदली केलेला आहे माइंडसेट पूर्ण. उद्योग क्षेत्रामध्ये गुजराती आणि मारवाडी या समाजाची संख्या जास्त दिसून येते, तर मराठी माणूस या सगळ्यामध्ये कुठे आहे? आता खरं सांगायला गेलं तर मराठी माणसापर्यंत असे चांगले नेटवर्किंग प्लॅटफॉर्म पोहोचत नाहीयेत आणि पोहोचले तरी त्याच्यावरती मराठी माणूस विश्वास ठेवायला कमी पडतो आणि आपल्या माणसावरती सुद्धा विश्वास ठेवायला कमी पडतो असं मला वाटतं. परंतु हे जे सगळं हे आहे, तुम्ही म्हणता की गुजराती मारवाडी, तर हे सगळं आता बदलायला लागलंय आणि मराठी माणूस सुद्धा त्याच ताकदीनं परत आपल्या माणसात नेटवर्किंग करणं किंवा सर्व समाजामध्ये नेटवर्किंग करणं किंवा एक चांगला उद्योजक म्हणून वर येणं यासाठी चांगला स्किल डेव्हलप करत आहे आणि स्वतः तयार होत आहे. एखादा मराठी माणूस नवीन व्यवसाय चालू करत आहे तर त्याचा माइंडसेट कसा असावा? एकतर फिक्स माइंडसेट असतो आणि एक तर ग्रोथ माइंडसेट असतो. तर फिक्स माइंडसेट वाला माणूस काय करतो की तो कधी पुढे जाण्याचा जास्त विचार करत नाही, त्याला जेमतम मला भेटतंय ना बस, मला ह्याच्या पुढे जास्त नको आहे. पण ग्रोथ माइंडसेटचा माणूस काय करतोय तर नेहमीच तो अग्रेसर राहतोय, म्हणजे मला नवीन काहीतरी करायचंय अशा गोष्टीत तो शिकण्याचा प्रयत्न करतोय आणि पुढे जाण्यासाठी धडपड करतोय. तर हा माइंडसेट पहिल्यांदा बदलला पाहिजे की आपण पॉझिटिव्ह माइंडसेट, पॉझिटिव्ह लोकांच्यात राहिलं पाहिजे. तर ह्या गोष्टी मराठी माणसाला किंवा उद्योजकाला पुढे जाण्यासाठी नेहमीच प्रेरणादायक ठरतात.